माननीय विरोधी सम्राट मंडळीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रपती पायी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सन्माननीय शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ओतूर नगरीमध्ये चैतन्यपूरमध्ये आयोजित केलेल्या सभेसाठी थोड्या वेळामध्ये व्यासपीठावर त्यांचं आगमन होत आहे। हे शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीनजी मानगुळे पाटील सर, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे, जिल्हा प्रमुख सन्माननीय रामजी गावडे साहेब, भगवान शेठ गोलप, दिलीपदादा बामणे, श्यामभाऊ पांडे, ऋषीभाऊ डुंगरे, सन्माननीय प्रसन्नांना लोकेश, शरदांना चौधरी, सन्माननीय सुनीलजी मेयर साहेब, या ओतूर नगरीचे आमचे विनेचे सेलेदार शिवसेनेचे नेते संभाजी तांबे, दिलीप शेठ डुंगरे, मानविलास मामा गाडवे, सन्माननीय धनंजय भाऊ डुंगरे, या गावचे सरपंच सन्माननीय संतोषजी डुंगरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपाचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, रिपाईचे आमचे सहकारी मित्र अध्यक्ष गौतमजी लोखंडे साहेब, राष्ट्रपती आमचे सर्व सहकारी मित्र, सन्माननीय व्यासपीठावर समोर उपस्थित असलेले आमचे सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खरं तर आपण सारी मंडळी आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना निवडून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आपल्या सगळ्यांना जाणीव की आदरणीय खासदार साहेब 4-8 दिवसापूर्वी या परिसरामध्ये येऊन गेले 15 वर्ष या परिसरामध्ये दादांचं नेतृत्व आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे। नव्हे एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा आदरणीय दादांना आपण निवडून दिलेला आहे आणि आज चौथ्यांदा आदरणीय दादा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं लोकसभेमध्ये चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहे। निवडणूक लोकसभेचे समोरचा उमेदवार आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे। खरं तर कुणीतरी मी व्हॉट्सअपला वाटलो होता की निवडणुकीच्या निमित्ताने माणसाला प्रत्येक ठिकाणची माहिती असावी लागते, लोकसभेची निवडणूक आहे असं कुणीतरी म्हटलं होतं की ते कलाकार आहे आणि कलाकाराला प्रत्येक स्वतःला सिद्ध करायला ऑडिशन द्यावं लागतं। मला आता असं वाटायला लागलंय आमदार साहेब समोरचे उमेदवार हे पुढच्या वेळेसाठी कदाचित आता त्यांचे जे चालले ही सगळी रेसल किंवा त्याला ऑडिशन आहे साहेब, तुम्हाला लोकांनी नाकारलंय हे आताच सिद्ध झालेलं आहे। या पुढच्या काळामध्ये 100% आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच पुन्हा भागाचे नेतृत्व करतील। आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या परिसरामध्ये केलेली विकास कामं आपल्या समोर आहेत। दानांवरती प्रमुख 3 आरोप होत आहेत, बैलगाडा, तोच चेहरा, विमानतळ, या अशा 2-3 गोष्टी खरं त्याच्या अजिबात कामाच्या नाही। मला तुम्हाला जाणीवपूर्वक एक प्रश्न करायचा आहे, या तालुक्याचं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं। तुम्ही म्हणाल तसा सप्रमाण सांगतो, 1995 ला आदरणीय दांगड साहेब आमदार झाले, पिंपळगाव जोगा आणि चिरेवाडीचं धरण दांगड साहेबांनी केलं। आमच्या नारायणगावच्या खिंडीमध्ये डिंब्याचं जे पाणी आपल्या तालुक्यामध्ये येणार होतं ते 72 ते आपल्याला काम थांबलं होतं। शिवसेना भाजपचं सरकार 95 साली आलं, मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री झाले, कृष्णा गोरे महामंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर भांडवल उभं राहिलं आणि त्या केनालचं पाणी आपल्या तालुक्याला आलं। हा तालुका किंवा हा परिसर 20 वर्ष मागण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना जाणीव आहे जुन्नर आणि आंबेगाव हे दोन्ही तालुके ग्रामसेवक, आमच्या जुन्नर जुन्नर वरती राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय कसा केला, या तालुक्याचं नेतृत्व वल्लभ शेठ बेनके यांनी 20 वर्ष केला। पलीकडं वलसे पाटील साहेब होते। या तालुक्यामध्ये ग्राहक संख्या जास्त असताना देखील एमएससीबीचं विभागीय कार्यालय मंजूर झालेलं गेलं। उपजिल्हा रुग्णालय जे खरं तर जुन्नर तालुक्यात होणं गरजेचं होतं ते उपजिल्हा रुग्णालय आंबेगावमध्ये देण्यात आलं। प्रांत कार्यालयाचं आजही नाव जुन्नर प्रांत कार्यालय बनवलं। ते प्रांत कार्यालय खरं तर जुन्नर तालुक्यात होणं अपेक्षित किंवा गरजेचंच होतं, परंतु ते प्रांत कार्यालय देखील आंबेगाव तालुक्यामध्ये नेण्यात आलं। म्हणजे जुन्नर तालुक्यावरती अन्याय केला, वल्लभ शेट्टी काही काम केलं नाही म्हणजे आई भाकर घालत नाही आणि बाप जीव देत नाही, कारण तो बाप होता। जुन्नर तालुक्याच्या आईची भूमिका होती, वयाने तरी श्रेष्ठ होते, पदाने तरी श्रेष्ठ होते, पण कधी जुन्नर तालुक्याला संधी मिळाली नाही। या मला कमकुवत पडा आणि हा खरं तर राष्ट्रवादीनं केलेला अन्याय या तालुक्यावर आहे। मला आपल्याला विनंती करायची, आदरणीय खासदार साहेबांना आपण केवळ मतदान करणार आहोत। काल जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव ठिकाणी प्रचंड मोठी सभा झाली। संतोष नाना खैरे व्यासपीठावर उपस्थित आहेत, बापू पटेल एक वेगळा प्रचार केला जायचा की नारायणगाव तालुक्यातले भूमिपुत्र हवे, त्याच्यामुळे नारायणगावचं सगळं मतदान होणार आहे। पण काल साधारणतः 1,500 ते 2,000ची मोठी सभा प्रचार सभा त्या ठिकाणी झाली आणि नारायणगावकरांनी दाखवले की नारायणगाव नेहमी शिवसेनेच्या बरोबर आहे, आता देखील शिवसेनेबरोबर आला। मला जाणीव आहे
ओतूर नगरी देखील नेहमी शिवसेनेबरोबर राहिलेली आहे आणि या पुढच्या काळात देखील ओतूरकर शिवसेनेबरोबर राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे। या विभागामध्ये आदरणीय वैकुंठवासी अवचट साहेबांनी केलेले विकास काम आहे, धामण साहेबांनी केलेले विकास काम आहे, खासदार शिवाजी आढळराव पाटलांच्या माध्यमातून झालेले विकास काम आहे, आमदार शरददादा सोनवणे असतील, गटनेते आशाताई बुचके असतील, मागच्या आमच्या भगिनी निराताई खंडागळे असतील, या सगळ्यांनी या परिसरामध्ये खूप सारे विकास कामं केलेले आहेत। ग्रामपंचायतच्या माध्यमातून शिवसेनेने गेल्या 15 वर्षामध्ये या परिसराचा विकास आणि शहराला बदलण्याचं काम केलेलं आहे। म्हणून मित्रांनो आपल्याला विनंती आहे, कोणत्याही मुद्दामांना बळी पडू नका। आदरणीय खासदार साहेब वेळेला केंद्रामध्ये मंत्री होणार आहे, केवळ मंत्री होणार नाही तर या देशाचं नेतृत्व एका भक्कम हातामध्ये म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये आपल्याला द्यायचंय। कालच दादांनी सांगितलं की समोरचा उमेदवार तुम्ही जाहीर करा। आता शरद दादांनी व्हॉट्सअपची एक क्लिप दाखवली, त्याच्यामध्ये आमदार स्पष्टपणे लिहिलंय, दारावरती लोकांनी बोर्ड लावला, देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात सुरक्षित आहे, म्हणून आम्ही आमचं मत नरेंद्र मोदी साहेबांना देणार आहोत। विरोधकांना आमची विनंती आहे, तुम्हाला जर आमचं मत पाहिजे असेल तर तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगा आणि मगच आमच्याकडे मत मागा। ही केविलवाणी परिस्थिती समोरची आहे। आज तुम्ही सांगताय आम्ही हे केलं आम्ही ते केलं, पूर्वी मंडळी अशीच सांगत होती, ग्रामपंचायत आमची आहे, पंचायत समिती आमची आहे, जिल्हा परिषद आमची आहे, आमदार आमचा आहे, खासदार आमचा आहे, मग विरोधकांना मतदान कसं द्यायचं? आता आमचा तुम्हाला तोच प्रश्न आहे। ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत सगळीकडे शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीची म्हणून सत्ता आहे, मग आता आम्ही तुम्हाला मतदान कशाला द्यायचं? मित्रांनो मी अधिक आपला वेळ बोलून घेणार नाही, पण आदरणीय खासदार साहेबांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या पुढे एक निगर्वी निस्वार्थी सगळ्यांची प्रेमाने बोलणारा, सगळ्यांच्या सुखादुखात सहभागी होणारा, खरंच आपल्यामध्ये पेपरला वाचला असेल की उमेदवार हातात खरंच शूटिंगच्या वेळेस गडबडीमध्ये प्रचाराला वेळ उद्या निवडून आल्यानंतर काय होणार? म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, 29 तारखेला कोणाच्याही गुंतामांना बळी पडू नका। खासदार शिवाजी आढळराव पाटील जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं 1 नंबरचं नाव आहे, त्यांच्या नावापुढील 1 नंबरचं धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि पुन्हा एकदा हे देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात आणि शिरूरचं नेतृत्व आदरणीय खासदार शिवाजीदादांच्या हातात द्या, अशा प्रकारची विनंती करून थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय गुरु।